राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र आहे। पुणे कृषी उत्पन्न समितीत गैरकारभाराबाबत सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे। शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलेले आहे। बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आणि आर्थिक तक्रारी असल्याचा या पत्रात उल्लेख आहे। आता मुख्यमंत्री या पत्राची दखल घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पुणे बाजार समितीत गैरप्रकार झाल्याकडे शरद पवारांनी लक्ष वेधलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झालेली आहे, आर्थिक तक्रारी आल्याचा या पत्रात उल्लेख आहे। या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी आणि कारवाई व्हावी अशी मागणी शरद पवारांनी केली। आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत गैरकारभार आहे, आता मुख्यमंत्री याची दखल घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, काय सांगशील? पुणे कृषी बाजार समितीमध्ये होणाऱ्या आर्थिक घोटाळ्याच्या संदर्भात राष्ट्रवादीचे पदाधिकारी विकास लवांडे यांनी याबाबत खरं तक्रार केलेली होती आणि त्याच्यानंतरच आपण पाहत आहोत की आता स्वतः पक्षाचे प्रमुख जे आहेत शरद पवार यांनी या संदर्भात आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। या बाजार समितीमध्ये काही गैरव्यवहार होत आहेत, आर्थिक आपण बघतो की उलाढाल आहे, त्याच्यामध्ये काही गैरप्रकार चालू आहे आणि बाजार समितीचे जे संचालक मंडळ आहे यांच्या माध्यमातून हा गैरप्रकार सुरू असल्याचं स्वतः शरद पवार यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घ्यायची आहे आणि उचित ती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा शरद पवार यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केलेली आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री आता शरद पवार यांच्या या पत्राची दखल घेऊन नेमकी काय कारवाई करतात, काय पावलं टाकतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। रुपाली, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। पुणे बाजार समितीत गैरकारभार असल्याचं शरद पवारांचं म्हणणं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र देखील लिहिलेलं आहे आणि कडक कारवाईची मागणी केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।